ए कोण आहे तिकडे? अरे कोणी आहे का? अरे आहे का कोणी? अरे का बांधलंय मला इथे? अरे उघडा यार. तुम्हाला काय पैसे हवेत? काय हवंय? तुम्हाला माहितीये का कोण आहे मी? अरे सोडा यार, सोडा. अरे आहे का कोणी? माया, एकन एक पोराला फोन लावला मी. सिद्धू कुणासोबत नाही आहे. माया, काय मॅटर तर नाही ना झाला? येडाय काय तू? बाई, मॅटर झाला असता ना तर सगळ्यात पहिला आपल्याला फोन आला असता. फोन उचलत नाही म्हणजे फोन सायलेंटवर आहे. नाही, पण सिद्धू झोपतानाच फोन सायलेंट ठेवतो. नाही ते एरवी बघितलंस ना, त्याचा फोन ढाणा वाजत असतो. करेक्ट. म्हणजे त्याचा फोन सायलेंट वरती आहे आणि तो घरी झोपलाय. पण गस्त घालायची सोडून कसा झोपू शकतो तो? आणि सगळी पोरं घरी गेल्याशिवाय तो कधीच घरी गेला नाही. हा, पण ते मागच्या वर्षापर्यंत ठीक होतं. आता लग्न झालंय त्याचं. बॅचलर आहे का तो? नाही ना. वहिनी घरी एकट्या असतात बाबा. काळजी वाटली असेल त्याला, मग गेला असेल तो घरी, झोपला असेल एवढ्यात. काय राव माणूस आहे तो. एक मेसेज तरी टाकायचा. आम्ही इथे उगीच काळजी करत बसलो. आलो माझं बाबू, काळजी वाटते तुला? अरे बाई, आता संसारी झालाय तो. आणि आज बघितलंस ना, वहिनी गरब्यात कसा खुश होत्या. बोल डांटा टाटा डांटा टाटा डांट. मग आता कुठे गस्त घालण्यात लक्ष लागतंय त्याचं. हा, ते तर आहेच. चल आपण पण जायचं घरी. येडाय काय तू? आता सिद्धू नाही म्हटल्यावरती आपल्याला डोळ्यात तेल घालून गस्त घालावी लागणार. हा, तेल कुठं आहे? ये दाखवतो. ये ये तुला तेल दाखवतो. चल, गस्त घालायचे. चल. सासूबाई, डॉक्टर म्हणत होते तुम्ही शुद्धीवर नाही आहात. ते म्हणजे तुम्हाला काही कळत नाही, ऐकू येत नाही. पण खरं सांगू, मला माहिती आहे तुम्हाला ऐकू येतं. म्हणजे इतरांचं येत असेल नसेल, पण माझं मात्र तुमच्या मनापर्यंत नक्की पोहोचत असणार. कारण तुम्ही काय म्हणताय तेही मला कळतं. मला माहिती आहे तुम्ही म्हणताय काय ग लक्ष्मी, सुनांना जरा धड गोष्टी शिकवायच्या होत्या. काही जमतंय का तुला? सिंचनाच्या बाबतीत नाही जमत आहे, पण आपली वीणा ती तर अगदी तुमच्या माझ्यासारखी आहे, हो की नाही? सिंचना पण वागेल पूर्वीसारखी. काय म्हणालात? हो तर अहो सासूबाई, मला माहिती आहे आपल्या जयंतरावांचा वाढदिवस आहे. हो हो, अगदी अगदी तुम्ही म्हणताय ना तसाच साजरा करू त्यांचा वाढदिवस. हो सासूबाई, माहिती आहे मला. आपल्याशिवाय कोण आहे जावई बापूंचं? हो हो, अगदी आठवणीने त्यांचा औक्षण करे. हो सासूबाई, अगदी जयंतरावांची आई होऊन त्यांचं औक्षण करे. काही काळजी करू नका. तुमच्या मनात आहे ना, अगदी तसाच वाढदिवस साजरा करू त्यांचा. बरं, मी जरा जानूला सूप देऊन येते. हा, येतेच. पण सासूबाई, खोली खूप गार वाटते का? नाही नाही तर मी सांगते जयंतरावांना ते कमी करायला. छान वाटतंय का तुम्हाला? तुम्ही पण ना सासूबाई. मी जानूला सूप देऊन येतेच. आराम करा. अरे कोणी आहे का इकडे? ए शाने, कशाला नरड सुकवतोयस रे? आता काय जेवायचं पण नाही का? हा, ए आत कोण तुम्ही? हा, मला कशाला बांधला नाही सांग मला. ए काय पकपक करतोय? हा बेशुद्ध होता तेच बरा होता. ए काय पुढे तुझा कळला ना? काय कशाला बांधलाय? पैशासाठी बांधलाय तुम्ही मला? हा, का राजकारणाचा मुलगा आहे म्हणून बांधलाय? आत्ताच सांगतो, मला ताबडतोब सोड. माझ्या वडिलांना जर कळलं तर तुझी खैर नाही. आता बांध रे याला. चल रे कपडा.
आता ना गप पडून राहा, नाही तर जीव जाईल तुझा. चल. आत्ताच बोलू का जयंतशी? नको, त्याला थोडी स्पेस देतो. काय रे सचिन, तुला काय वर्षातून एकच दिवस माझ्याकडे यायची परमिशन आहे का? हा? नाही म्हणजे नेमका माझ्या बर्थडेच्या दिवशी तू तोंड दाखवतोस फक्त. अरे कुठे असतोस वर्षभर इतका? अरे जयंता, पूर्वीसारखं कुठे राहिलंय मला सांग आता. आणि तू कुठे येतोस रे माझ्या घरी? मी तुझ्या बड्डेला तरी येतो. ऐक ना, मला सांग, तुला माझी बड्डे तरी माहिती आहे का? यू नो आय एम बॅड विथ डेट्स, यू नो इट. पण बर्थडे सोड, तू अदरवाईज पण कधीतरी माझ्याशी गप्पा मारायला येऊ शकतोस. आता यावंच लागेल असं दिसतंय. म्हणजे जयंता, हे बघ, मला आहे ना तुझ्याशी खूप सिरियस टॉपिकवरती बोलायचं आहे. असं काय बोलायचंय तुला माझ्याशी? हे बघ, इथे कोणी येणार नाही ना, कारण का आपलं बोलणं जर कोणी ऐकलं ना तर आपलं खरं नाही. हो गॉड, याला जानूने काही सांगितलं की काय? हे बघ सचिन, तुला जे काही सांगायचंय ना मला, ते तुला जे काही बोलायचं ना ते तू सावकाश बोल ना. अरे बोलणं तर होतच राहील. आत्ता तर आलायस इतक्या दिवसांनी, तू आरामात राहणार आहेस माझ्या घरी आता, ओके? काही दिवस. आणि तसंही खूप दिवसांच्या गप्पा राहिल्यात आपल्या, माहिती आहे ना. आय नो एक्झॅक्टली. पण आता आपल्याकडे खूप वेळ मिळणार आहे गप्पा मारायला, सो रिलॅक्स. बरोबर बोलतायत जावई बापू. हा निवांत घ्या. मी ना सूप बनवायला आले होते जानूसाठी. एक विचारू का तुम्हाला? म्हणजे मला माहिती आहे तुम्ही जावई बापूंना भेटायला इथे आलात आणि घरात मी व्यंकी आमचा अडचण नाही ना होते आमची? नाही नाही नाही, असं अजिबात. काय आई, तुम्हाला याची अडचण होते का? तर आताच आपण तू जा बाहेर जा. नाही जावई बापू काय करताय?